लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे। माणिकराव कोकाटे हे सर्वसामान्यांमधील नेतृत्व आहे। गेली कित्येक वर्ष ते जनतेच्या सेवेत आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातीलच हक्काचा पालकमंत्री मिळावा यासाठी माणिकराव कोकाटे यांनाच पालकमंत्रीपद द्यावं असे आवाहन पत्राद्वारे करण्यात आलेले आहे। माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक रोहित बागुल यांनी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे। मी रोहित बागुल, कोकाटे साहेब समर्थक, नाशिक जिल्ह्यातून जो सध्याचा प्रश्न आहे की पालकमंत्री कोण असावा, तर आमची सर्वांची पसंती कोकाटे साहेबांना आहे। तर ती का कोकाटे साहेब हे स्थानिक नेते असल्यामुळे त्यांना नाशिककरांची जास्त पसंती आहे। त्यामुळे कुंभमेळ्यासाठी आम्हाला कोकाटे साहेब सारखा विकास पुरुष म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्याची ओळख असलेली, तसेच कोकाटे साहेबांची विकास पुरुष म्हणून सिन्नर तालुक्यात जी ओळख आहे ती महाराष्ट्रात कृषी मंत्री म्हणून जी ओळख त्यांनी खूप कमी वेळात केलेली आहे। तर आम्हाला असं वाटतं कार्यकर्त्यांची व समर्थकांची व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांची अशीच अपेक्षा आहे की नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कोकाटे साहेब यांना मिळावं व याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन अजितदादा यांच्याकडे गेलो आहोत। आता काही दिवसातच आम्ही फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन जात आहोत। सर्व समर्थकांची हीच इच्छा आहे की पालकमंत्री कुंभमेळ्यासाठी कोकाटे साहेब यांची निवड करावी ही आशा आहे। दरम्यान भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली होती, मात्र अवघ्या काही तासातच त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपदाची माळ माणिकराव कोकाटे यांच्याच गळ्यात पडावी यासाठी माणिकराव कोकाटे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।